वाढत्या उन्हाचा परिणाम म्हणून शरीरामध्ये क्षारधर्मी उष्णता मोठ्या प्रमाणात उन्हाळ्यामध्ये वाढायला लागते. अशा वेळेस शरीरामध्ये वाढणाऱ्या क्षारधर्मी उष्णतेचा परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणात नाक फुटणे, तळपायाला तळहाताला अंगार होणे, शरीरामध्ये दाह वाढण्याचा परिणाम म्हणून सतत मळमळल्यासारखं वाटणं, दौर्बल्य वाटणं आणि लघवी वाटे मोठ्या प्रमाणात अंगार जाणवणं किंवा दाह जाणवणं अशा प्रकारचे विकार हे उन्हाळ्यामध्ये सामान्यतः जाणवतात. अशा वेळेस काही पेय ही शरीरामधली उष्णता कमी करण्यासाठी अतिशय उपयोगी ठरतात. त्यामधलं एक पेय जे चांगल्या पद्धतीने आयुर्वेदामध्ये औषध उपचारासाठी सुद्धा उपयोगी केलं जातं ते म्हणजे ताक. पृथ्वी तलावरचं अमृत म्हणून ओळखल्या जाणारं ताक याचा उपयोग मात्र उन्हाळ्यामध्ये कशा पद्धतीने, कोणी आणि किती मात्रेत केला पाहिजे, याच व्यतिरिक्त योग्य ताक कुठलं आणि शास्त्रामध्ये याची कुठली महती सांगितली आहे हेच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी डॉक्टर विशाल राठोड, आयुर्वेदाचार्य. गेली 17 वर्ष आयुर्वेदाची प्रॅक्टिस मी करते. क्षारधर्मी उष्णतेचा परिणाम म्हणून, उन्हाळ्यात वाढणाऱ्या उष्णतेचा परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणात पोटामध्ये जळजळ होणं, दाह वाटणं, मळमळल्यासारखं होणं, लघवीला सतत उन्हाळी लागणं, त्याचबरोबर उष्णतेचे विकार म्हणून नाकावाटे रक्त येणं आणि त्याचबरोबर सतत थकल्यासारखं वाटणं. अशा वेळेस शरीरातून मोठ्या प्रमाणात घामावाटे पाणी निघून गेल्यामुळे शरीरामधला दाह वाढलेला असतो. यावर अतिशय प्रभावीपणे काम करतं ते म्हणजे ताक. आयुर्वेदामध्ये पृथ्वी तलावरचं अमृत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ताकाचा उल्लेख भावप्रकाशामध्ये तक्रवर्ग या स्वतंत्र वर्गामध्ये केलेला आहे. 5 प्रकारचे ताक आयुर्वेदामध्ये भावप्रकाशामध्ये उल्लेखित केलेले असले तरी साधारणतः दह्यामध्ये 4 ते 6 पट, 1 वाटी दह्यामध्ये 4 ते 6 पट पाणी म्हणजे 6 वाटी पाणी टाकून घुसळून बनवलेलं ताक याला साधारणतः ताक म्हटलं जातं. आयुर्वेदामध्ये ताकाचे अनेक गुणधर्म सांगितलेले असले तरी ताकामध्ये असणारा कषाय धर्म म्हणजे कडसरपणा, त्याचबरोबर आम्ल गुणधर्म याच्यामुळे शरीरामध्ये असणारी, रक्तामध्ये असणारा अतिउष्णता ही शोषल्या जाते. कडसर गुणामुळे पित्तामधली असलेली द्रवता ओढल्या जाते आणि त्यामुळे शरीरामध्ये संग्रह कार्य म्हणजे बल संग्रहण करण्याचं काम सुद्धा ताकामुळे होतं. ताकाच्या गुणधर्मामुळे शरीरामध्ये अतिरिक्त फाजील वाढलेली पित्तातली द्रवता ती कमी केल्या जाते. शरीरामध्ये असणारा पाचक गुणधर्म सुधारतो. शरीरामध्ये दाह कमी झाल्यामुळे घेतलेल्या आहाराचं पाचन होऊन बलवर्धन व्हायला सुद्धा उपयोगी ठरतो. त्यामुळे उन्हाळ्याच्या पिरियडमध्ये ताकाचा वापर जेवणानंतर करणं अतिशय प्रभावीपणे काम करतं. ते म्हणजे उन्हाळ्यात होणाऱ्या विकारांना शमन करण्यासाठी. दही आणि ताक याच्या गुणधर्मामध्ये मात्र अतिशय विरुद्ध स्वरूपाचे गुणधर्म मानल्या जातात. ताक हे दह्यामध्ये 6 पट पाण्यापर्यंत टाकून घुसळून तयार केलेलं, बाह्य स्वरूपात असणारं, कुठल्याही पद्धतीने अतिशय आम्ल स्वरूपाचं नसणारं ताक हे गुणधर्माने परिपूर्ण असते. अशा ताकामध्ये सेंधे मीठ किंवा जिऱ्याची पूड एकत्र करून सकाळच्या जेवणानंतर किंवा दुपारी रखरखत्या उन्हामध्ये तीव्र स्वरूपाचं ऊन असतानाच मात्र ताक घेतलं पाहिजे. रात्रीच्या वेळेला ताक घेणं, फ्रीजमध्ये संग्रही केलेलं ताक घेणं हे मात्र अतिशय त्रासदायक ठरतं किंवा शरीरातला कफ वाढवायला कारणीभूत ठरतं. शरीरामध्ये असणारे त्रिदोष म्हणजे वात, पित्त, कफ या तिन्ही दोषाचं शमन करण्याचे गुणधर्म हे ताकामध्ये असतात. ताकामध्ये असणाऱ्या कषाय गुणधर्माचाच परिणाम म्हणून शरीरामध्ये कुठल्याही कारणाने पाचन बिघडलेलं असेल किंवा शरीरामध्ये अतिरिक्त उष्णता जाणवत असेल, त्याचबरोबर मूळव्याधसारख्या विकारामध्ये दाह जाणवत असेल, तर कुठल्याही प्रकारचा दाह कमी करण्यामध्ये, पित्ताची असणारी अतिशय जास्त प्रमाणात असणारी द्रवता कमी करण्यामध्ये ताकाचा उपयोग चांगल्या पद्धतीने होतो. म्हणून 100 ते 150 ml पर्यंतच्या मात्रेमध्ये ताक जेवणानंतर सकाळच्या वेळेला घेणं प्रभावीपणे काम करते. त्याही व्यतिरिक्त पचनानंतर 2 ते 3 तासानंतर सूर्यास्ताच्या सुरुवात आधीपर्यंत ताक हे घेणं उन्हाळ्यामध्ये क्षारधर्मी उष्णता कमी करायला प्रभावीपणे काम करत असल्याने उन्हाळा सुसह्य करण्यासाठी ताकाचा वापर मात्र जरूर केला.